नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। इकडे पुण्यामध्ये खराच्या शिवनिका संस्थांवर माजी विश्वस्त राहिलेले CA ललित पोफळे यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीचे छापे, तर तिकडे शिर्डी पोलीस ठाण्यात रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी। अर्थात शिर्डी पोलिसांनी या आधी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावल्याची बातमी सगळीकडे आली होती, पण आज स्वतः प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या वकील ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे यांनी असं म्हटलंय की कोणतीही नोटीस आम्हाला आली नव्हती, तरी देखील आम्ही शिर्डी पोलिसांना माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो। खरं तर खरात या समता पतसंस्थेमध्ये 132 खात्यांमध्ये नॉमिनी आहे आणि त्यातून अनेक कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती। त्याच समता पतसंस्थेमध्ये 4 खाती ही चाकणकरांच्या नावावर आहेत। अर्थात चाकणकर म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या बहीण। यातली 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर, तर 2 खाती त्यांच्या मुलांच्या नावावर आहेत आणि या 4ही खात्यांमधून 2,40,00,000 रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासामध्ये पुढे आलं होतं। त्याच अनुषंगानं प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली। पण आज जेव्हा स्वतः प्रतिभा चाकणकर आपल्या मुलासोबत शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या, त्या ठिकाणी 10 वाजता त्या हजर झाल्या आणि त्यांनी जबाबही नोंदवला। साधारण 7 ते 8 तास त्यांची चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळातच ही खाती बनावट आहेत आणि ही बनावट खाती असल्यानं या खात्यांशी माझा काहीही संबंध नाही। कागदपत्र देखील बनावट आहेत, सह्या देखील बनावट आहेत। समता पतसंस्थेत यापूर्वी कधीही मी गेले नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। इतकंच नव्हे, याच वेळी या संदर्भात माहिती देताना त्यांच्या वकील ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे यांनी असं स्पष्ट केलं की मुळातच नॉमिनी खरात आहे, सह्या देखील त्याच्याच आहेत, याच्याशी या प्रकरणाशी प्रतिभा चाकणकरांचा काही संबंध नाही। तरी देखील पोलीस तपासासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो, आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नव्हती। आज प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या सहीचे अनेक नमुने देखील पोलिसांनी या ठिकाणी घेतलेले आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे यांनी दिली आहे। यापुढे देखील पोलिसांना तपासात सहकार्य करू अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही, परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खातिरजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील। आणि आता तिकडे ललित पोफळे जो शिवनिका ट्रस्ट जी खरातनं या मिरगावमध्ये स्थापन केली होती, त्यावर संचालिका म्हणून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा या रुपाली चाकणकर होत्या। पण जेव्हा रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ फोटो या खरात सोबत व्हायरल झाले, त्यांच्याशी जवळीक असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं, त्यानंतर अर्थातच पक्षावर एकंदरीत सरकारवर दबाव वाढला आणि रुपाली चाकणकर यांना दोन्ही पदांवरून पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर आणखी जे काही फोटो
व्हायरल झाले होते, त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर देखील दिसून आल्या. आता प्रतिभा चाकणकर यांची 4 खाती या समता पतसंस्थेत आहेत असं जेव्हा पुढे आलं तेव्हा समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 132 खाती आहेत आणि त्यातून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचं देखील तपासात समोर आलं. त्यामुळं प्रतिभा चाकणकर देखील अडचणीत आल्या आणि त्यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी होणार हे तर क्लिअरच होतं. त्यानुसार प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस आली नाही असं त्या म्हणाल्या. मग शिर्डी पोलीस ठाण्यात त्या का हजर झाल्या याचाच अर्थ शिर्डी पोलिसांनी त्यांना कॉन्टॅक्ट संपर्क केला असावा याबद्दल दुमतच नाही. पण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही. खाती बनावट आहेत. एकाही पैशाचा एकाही रुपयाचा कोणताही व्यवहार मी केलेला नाही असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आता पुढे तपासात काय निष्पन्न होतंय अर्थातच हे लवकरच कळेल. पाहत रहा LS मराठी.